या स्पर्धेमध्ये हेमंत चतुर्वे साहेब जोडले गेले आणि फक्त जोडले नाही तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला तब्बल रोख रक्कम 10,000 रुपये देखील त्यांच्या माध्यमातून देणगी मिळाली. त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू. नेहमीच ज्यांचं सेवा संस्था फाउंडेशन यांच्यासाठी नेहमीच ज्यांचं पाठबळ असतं त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. या संस्थेसाठी ज्यांनी मात्र दोन्ही हाताने सरळ हाताने मदत केली असे आमचे हेमंत चतुर्वे साहेब, तुमचे आम्ही आभारी आहोत. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत केलंय. गोलंदाजाचं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पहिल्या बॉलवरती केलंय भव्य स्वागत. बदलापूरचा वंडर बॉय करण धुळेच्या बाटपतून चौकार आलाय. धाव फलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल 4 आकड्यावरती तुम्हाला पाल बेल 5 ओव्हरची मॅच आपण एन्जॉय करतोय. गुरुदा तुम्ही पाहताय षटक क्रमांक पहिलं विनायक राईटम ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचलाय. फटका फर्स्ट लागे काय मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्याच्या आवाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. संधी निर्माण झाली होती. संधी ही चात बुडवलेला बिस्किटासारखी होते, परंतु इथे बदलापूरचा वंडर बॉय पहिल्या बॉलवरती चौका ठोकलाय आणि पुढच्या बॉलवरती त्याला आउट करण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. केडीचा धमाका षटकार. पहिला बॉल चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. तुम्हाला जरूर पाल मिळेल. धावफलक वेगाने आता पुढे सरकत असताना 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सलग 2 बॉलवरती 2 मोठे फटके तुम्हाला पार मिळतील. दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे आता धावफलक वेगाने पुढे सरकत असताना रोशन धुळे त्याच्या साथीनं करण धुळे ही जोडी तुम्ही पाहता मैदानावरती खेळत असताना जयरमान जोबेली विरोधात श्री गणेश तनिष 11 पिंपळोली. बॅटची कडा आहे. त्याच्या मागे थर्माचा खेळाडू भरपूर वेगानं पुढे सरकला. बॉल लावतो फेक करतो. दरबान एक चिक्की सिंगल धाव एकवण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला. दरबान इथे धाव पडणार नाही. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धावा तुम्हाला पार मिळतील. 10 धावा स्कोरबोर्डवरती जोडले गेल्यात. आक्रमक सुरुवात केली आहे केडीनं मैदानाच्या आतमध्ये. बदलापुरातील सर्वात मोठा संघ मैदानावरती खेळतोय जयरमान जोबेली, जो संघ मात्र नेहमीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावरती खेळत असतो आणि आज देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला तो संघ पाहायला मिळेल. यॉर्करचा वापर करण्यात आलाय. पहिले 2 बॉल राहिले तिथे मात्र बॅटरच्या नावावरती, परंतु पुढच्या 2 बॉलवरती तुम्ही पाहताय गोलंदाजी चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती आता होत असताना परेशजी काळन यांच्या माध्यमातून हा संघ बांधलाय. तनिष 11 श्री गणेश पिंपलोली हा संघ मैदानावरती खेळतोय. नेरळ भागातील संघ तुम्हाला पार बेल. राऊंड द विकेट. बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. गोंधळ हसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सलग दुसऱ्यांदा जेल ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटचे बाद जीवनदान कोणाला देत आहे तर बदलापूरचं वंडर बॉय मैदानावरती खेळतोय करण धुळे, ज्याने मात्र नेहमीच चांगला खेळ खेळला. ग्रामीण गटातून खेळत असताना चांगला क्रिकेट, त्यानंतर ओपन खुल्या गटातून खेळत असताना ज्याने मात्र नेहमीच चांगला खेळ खेळला आहे. आता त्याच करण धुळेला जीवनदान इथे मिळत आहे, त्याची किंमत मोजावी लागेल. धावफलक वेगानं पुढे सरकत असताना टीमची टोटल 1 वर 11. 2 बॉल डॉट जरूर आले, परंतु पुढच्या बॉलवरती पुन्हा एकदा जेल निसटला. सिंगल मिळते. धावफलक 11. या आकड्यावरती आता स्थिरावलाय. एक मोठी मॅच आपण एन्जॉय करतो, कारण दुसरा संघ देखील कमी लिखून चालणार नाहीये, कारण नेरळ भागातील एक ताकदवर संघ तनिष 11 हा संघ मैदानावरती खेळतोय. रोहितजी सोनावणे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत रोहित. मोहपाडा इरंदाड टीमचे चांगले खेळाडू आहेत, स्वागत आहे तुमचं देखील. ही स्पर्धा देखील मोहपाडा इरंदाडकरांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल.
मग या स्पर्धेचे दमदार शिल्पकार सेवा फाउंडेशनचे आमचे अध्यक्ष सुनीलजी जाधव साहेब असतील, तदनंतर सचिव केतनजी जाधव साहेब, सदस्य गौतमजी सोनावणे साहेब आणि संतोषजी सोनावणे साहेब जे सदस्य आहेत, यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. पहिला बॉल फेस करतोय जोयले टीमचा हिट बॅन रोशन धुळेला. तुम्ही पाहताय पहिल्या बॉलला हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न होता, त्यामुळेच की काय येथे मात्र प्रयत्न पूर्णपणे फसला. पुश करोर खुश रो ही परिस्थिती आपण पाहिली, परंतु पहिला बॉल फेस करत असताना अपयश पदरी पडले रोशन धुळेच्या. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. धावफलक तुम्हाला पार्टमेंट टीमची टोटल 1-11. मग विष्णू चिंतामण धुळे, रमेशजी धुळे असतील, यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपल्याला जरूर पार पडेल. करण धुळे, महेंद्र धुळे हे देखील त्या स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत आणि खास करून 1,00,000 रुपये धनराशी त्या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पार पडेल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000, चतुर्थ व पंचम क्रमांकाचं पारितोषिक देखील रोख रक्कम 25,000 देऊन आपण सन्मानित करतोय. बालिका वर्गासाठी एक बाईक देऊन आम्ही सन्मानित करतोय. एक मोठी स्पर्धा जरूर तुम्हाला पार मिळेल. उत्कृष्ट बॅटर बॉलरसाठी कूलर, तदनंतर क्षेत्ररक्षकासाठी शूज देऊन आपण सन्मानित करतोय. त्या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या कोणत्या संघाला खेळायची इच्छा असेल आपण करण धुळे, महेंद्र धुळे यांच्याशी संपर्क साधू शकता. भव्य दिव्य स्पर्धा जरूर तुम्हाला पार मिळेल. गोरदा सज्ज होतोय रमद विकेट. पहिला बॉल अडवा बाटला खेचलाय, मिड विकेटला सापडलाय. करण धुळे 2 वेळा त्याला जिम्मेदार मिळालाय, परंतु आता इथे तो जाळामध्ये सापडलाय. जाळं इथे मात्र विणलं होतं आणि अखेर 11 खेळाडूचा जल्लोष तुम्हाला पार मिळेल, कारण त्यांना माहिती आहे बदलापूरचा बंडरबाय करण धुळेची विकेट मिळाली आहे ती देखील सस्त्यात. फलंदाज बाद. पुढचा बॉल अडवा बाट्टा खेचण्याचा प्रयत्न होता. महेंद्र धुळे मैदानावरती दाखल झालाय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणीचे संचालक आपण पाहतोय महेंद्र धुळे आता मैदानावरती दाखल होत आहेत या मॅचमध्ये. भागारामजी पवार साहेब सिरगावचे उद्योजक समाजसेवक ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. बरपूर्वक स्वागत. यावेळेला देखील लाईन चेक करावी लागेल. लाईन खराब हे पंचाने सांगितले, त्यामुळे व्हाईट बॉल. जयरमान क्रिकेट संघ जोबेली हा संघ जर हा सामना इथे विजयी होतो तर त्याला त्या टीमला 1000 रुपयाचा कॅश प्राइज. भागारामजी पवार साहेबांच्या माध्यमातून रिव्हर्सचा फटका दुधारी अस्त्र तुम्हाला पार मिळेल. महेंद्र धुळेच्या बॅटमधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बघा एक सूचना आहे, शाहीन
गाडीची चावी हरवली आहे. पालेगावच्या टीमच्या खेळाडूची ती बाईक ची चावी आहे, त्यामुळे कोणाला जर मिळाली असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. शाईन बाईकची चावी आहे. महेंद्र धुळीच्या बाटपतून षटकार आला. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. दुधारी अस्त्र तुम्हाला जरूर पार मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दोन्ही बॉलवरती नजाकत. बॉल सीमा पार. चौकार. मॅच का बॅटिंग करतोय महेंद्र धुळे. मैदानावरती दाखल झालाय. माही मारलाय. करण धुळे आउट झाला. सेलिब्रेशन तिथे केलं टीम पिंपळवलीला, परंतु मैदानावरती अजूनही महेंद्र धुळे जो बन्नाट फॉर्म मध्ये यावर्षी देखील. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेचला. माही मार रहा है. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 बॉलवरती आतापर्यंत आपण पाहिलं तर जबळ जबळ 16 धाबा वसूल करतोय. बॉल सीमा पार. षटकार. मैदानात ठेवतोय. 68 धाबाची खेळी याच महेंद्र धुळेची आम्ही पाहिली आहे. इथे देखील क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याला हुलकावणी देऊन म्हटलं जातं ना किस्मत भी बहादूर का साथ देते. तेच घडलं. बॉल चाला डीप मध्ये स्कोअर लेगला. जबळ जबळ 2 धाबा इथे देखील मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. माहिती आहे बाहीला चौकार षटकार मारूनच आपण धाबा इथे मोठा डोंगर उभा करू शकत नाही होत, तर इथून सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं. आणि त्याच अनुषंगाने आता तुम्ही पाहताय 2 धाबा इथे देखील एकपटा जातील. धाव फलक पुढे सरकत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 11 धाबा आल्या. पहिल्या बॉलवरती षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहिला. भारत आले त्यावेळेस मात्र पहिल्या बॉलवरती बॅटर करण धुळीला आउट केलं जरूर असं वाटलं होतं. धावफलक आता इथून मात्र थांबेल, कारण पुढचा बॉल देखील डॉट आला होता, परंतु तदनंतर एक चेंडू खराब आला, व्हाईट बॉल, आणि तदनंतर एक षटकार, एक चौकार, एक षटकार, तर एक दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि त्यामुळेच की काय धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर बरोबरती आतापर्यंत 30च्या आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. शुभम मस्कर देखील आमच्यासोबत जोडले गेलेत, जे एक चांगले कॅमेरामन आहेत आणि होते देखील, आणि एक चांगले आर्टिस्ट देखील आहेत. परंतु सध्याच्या घडीला उद्योग क्षेत्रामधील एक मोठं नाव शुभम मस्कर. क्रिकेटपासून थोडंसं तो दूर गेला आहे, परंतु क्रिकेटवरती त्याचं नेहमीच प्रेम राहिले. त्यामुळे जेव्हा जेव्हा जोबेली संघ खेळत असतो त्यावेळेस त्या संघाला पाठबळ देण्यासाठी शुभम मस्कर यांचं आगमन होत असतं. मनपूर्वक स्वागत आहे शुभम, वेलकम. त्याच्या साथीनं राहुल सिंग देखील आले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जोबेली टीमला सपोर्ट करण्यासाठी स्वागत आहे तुमचं देखील. जोबेली गावचे माजी पोलीस पाटील शंकरजी धुळे, सुदामजी धुळे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल हलक्या हाताने ढकललाय. बॉल चालला इथे मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित, मिळेल ती सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक टीमची टोटल स्कोर बरोबर तुम्हाला पार मिळेल. आत्तापर्यंत धाबा 31, 31 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 2 वेळा जीवनदान 2 वेळा मी म्हणेन केडीला मिळालं होतं, परंतु त्यानंतर तिसऱ्यांदा तो आऊट झाला. परंतु आता मैदानावरती माही चांगली बॅटिंग करतोय. 31 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. गोलंदाज सज्ज होतोय. पुढे आता गोलंदाजी मार्कवरती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. 2 वेळा प्रॉपर फटके आपण पाहिलेत. एक चौकार तर एक षटकार वसूल केलाय. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आता फसलाय, कारण संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. त्यामुळेच की काय डॉट बॉलची समाप्ती होत असताना डॉट बॉल. इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मागचा पाय वाकवला होता. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न फसला. अखेर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. महेंद्र धुळेला परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. चर्चेला आता उदाहरण आलंय की मैदानाच्या आतमध्ये पंच कोण आहेत. आम्ही सांगितलं विष्णू शिंदे आहेत, परंतु आतापर्यंत एकही डान्स आला नाही आहे. त्यामुळे आता पंच तुम्हाला देखील एखादा चांगला नृत्य आता दाखवावं लागेल.
कारण प्रेक्षक वर्गाची देखील आता फरमाईश आहे. एक चांगला डान्स आमच्यापर्यंत पोहोचवा. नवीन बॅटर मैदानावरती एबीडी अजय विलास धुळे हा खेळाडू मैदानावरती आता दाखल झालाय. जबरदस्त चौथ्या क्रमांकावरती हा खेळाडू तुम्हाला 5 बॅल. टीमची टोटल आता थांबले स्कोरबोर्डवरती 31. 31 धाबा फलकावरती जोडले गेल्या. 3 बॉलचा खेळ आता संपन्न झाला. गुरुदा सज्ज होतोय पुन्हा एकदा विनायक. हलक्या हाताने बॉलला ढकललाय. बॉलर बॅकडाऊन करण्याचा प्रयत्न होता दरम्यान धाव मिळणार नाही. या टीमची टोटल पूर्णपणे आता थांबले. स्कोर कार्डवरती धावा तुम्हाला 12-32 धावा फलकावरती जोडले गेल्या. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय राणे, परंतु आतापर्यंत फक्त सिंगल धाव पटलावरती तुम्हाला पाल मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. याची तर चर्चा करत होते करण धुळे. बॉल चाललाय बाउंड लाईनच्या बाहेर. जो कानमंत्र दिला होता केडीनं आता त्याच कानमंत्रावरती खरा उतरलाय. कारण मागचा बॉल डॉट आला तिथे केडी नाराज होते, परंतु आता अखेर बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. सिक्सर. षटका ठोकलाय. धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल फलकावरती तुम्हाला 5 मिळेल. 37. 34 धाबा फलकावरती जोडले गेल्या. चांगली बॅटिंग करतोय. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पॉईंटचं क्षेत्र मोकळे. क्षेत्रक्षे धावतोय. भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉलला स्टॉप केले. 2 धाबा. 1 मिनिटाचा प्रयत्न होतोय आणि अखेर हरडीच्या वेगानं चित्याच्या सफळीनं या 2 धाबा 1 मिनिटात जातील आणि धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 39 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. धावफलक 39 आकड्यावरती तुम्हाला 5 मिळेल. टॉस इथे जिंकला होता टीम नेरळ पिंपळवली संघानं आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि धावफलक तुम्हाला 5 मिळेल. 39 धावा. यस डीजे. चला आता डान्स जर आला विष्णू शिंदे यांचा तर त्यांच्यासाठी एबन जोडी यांच्याकडून 555 रुपयाचं कास प्राइज. क्या बात आहे. षटक क्रमांक 4 चा खेळ प्रगतीपथावरती असताना गोलंदाज दाखल झाले. गोलंदाजी मार्कवरती सूरज आणि स्टॅकिंग वरती रोशन धुळे. राईटम ओव्हर द विकेट. पहिला बॉल गोपनी सारखी बॅट फिरवले ऑन साइडला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरजला पहिल्या बॉलवरती सूरज दाखवलाय बॉल सीमा पार. चौका ठोकलाय. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 43. फुल टॉस बॉल. मेजबानी होती दोन्ही हाताने स्वीकारली आहे. बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशन धुळेच्या बॅटमधून बॉल सीमा पार.
हरीशजी धुळे. फेअर डिलिव्हरी. षटकार आलाय. धावफलक 49. 49 आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचले. टीमची टोटल तुम्हाला 5 मिळेल. खरं तर टॉस ज्यावेळेस गमावला त्यावेळेस केडीने सांगितलं की आम्ही बॅटिंगच करणार होतो आणि आता बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जबरजबळ 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि धावफलक 49. गोपणी सारखी बॅट फिरवले. हेलिकॉप्टर उडवायचं होतं. सेमी हेलिकॉप्टर इथे मात्र इम्प्लिमेंट केलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. चला विष्णू शिंदे यांच्या डान्ससाठी विवेक गायकवाड यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज. डान्स जोरात झाला पाहिजे. चला भरपूर फरमाईश आहे आता विष्णू सर. गुरुदास सज्ज होतोय पुन्हा एकदा. सफल झाले. बॅटचा चेहरा ओपन केला. पाहिलं लाईन खराब आहे का हे देखील पाहावं लागेल. पंच शहानिशा करतील, पडताळणी करतील आणि त्यानंतर आमच्या परत इशारा करतील नक्की घडलंय काय. व्हाईट बॉल. एखाद्या पक्षाप्रमाणे आता हात खोलत असताना शाहरुख खान प्रमाणे आता हात खोललेत विष्णू शिंदे सरांनी आणि सांगितलं व्हाईट बॉल. इथे देखील घडलंय काय. शफल क्रॉस होऊन इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. स्लॉक स्वीप करायचं होतं, नाही जमलं. एस्टॅनवरती बॉल आदळलाय. दरम्यान परतावा लागेल माघारी. अजून एक धक्का लागतो टीम जोबिली संघाला. फंदच बाद. चला एवन जोडीकडून आता कॅश प्राइज वाढलंय. 777 रुपयाचा कॅश प्राइज आहे विष्णू शिंदे सरांसाठी. क्या बात आहे. धावफलक 51. 51 धावा. सूरज. इथे देखील यॉर्करचा वापर करण्यात आलाय. भन्नाट वेग, तेज थरार. गोलंदाजी तुम्हाला 5 मिनिट. टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगाने बॉल निघून चालला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये एक षटकार एक चौकार जरूर आलाय परंतु कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. मैदानावरती सूरजला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी करतोय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना या षटकामध्ये जबरजबळ 6 चेंडू टाकले. त्यामध्ये 1 चेंडू वाईट टाकलाय. ऑन साइडला खेचलाय. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न. 2-2 खेळाडू पोहोचले. फक्त पाहत राहिले. फिल्डर के मस्तक से दस्तक देती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर. विवेक गायकवाड़ के बल्ले से 6 रन. दोन ओव्हरच्या अंती 30 होत्या. 3 ओव्हरच्या अंती 39 होत्या आणि आता पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल षटकार, सिंगल, एक वाईट आणि आता पुन्हा एकदा षटकार आलाय. त्यामुळे 18 धावा आलेत. विकी
धावफलक जाऊन पोहोचले 58 या आकड्यावरती. त्याला महेंद्र धुळे म्हटलं की कॅल्क्युलेशन त्यांचं नेहमीच सुरू असतं, त्यामुळे त्याने सांगितलंय 58 धावा. गोरदाज अजय आलेत. गोरदाची बार्क पडते. षटक क्रमांक 4चा खेळ संपन्न झालाय आणि आता 58. पहिला बॉल. इथे देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा प्रयत्न होतोय. दरबांना डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती चला वाईट बॉल आहे, पंचांनी घोषित केला, माफी असावी. इथे गोपडी सारखी बॅट फिरवली आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या आवाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. चौकार. धावफलक 62 या आकड्यावरती स्थिरावलाय. अजून एक ऑन साइडला खेचलाय. फटका चांगला आहे. आकाशाला बुक्की मारत बॉल मात्र चालला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि अखेर रोशन धुळेला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. रोशन धुळे आउट झालाय. डबे बॅटर मैदानावरती प्रेम धुळे आता दाखल होतोय या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 5चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार मिळेल. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर व्हाईट बॉल, एक चौकार आलाय, विकेट मिळतीये. धावफलक तुम्ही पाहताय पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत धावा 62. फटका हा देखील फसला. प्रेम धुळेला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का टीम जोबिलीला. बॅटर आउट. दोन बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि आता धावफलक किती सेट होईल हे देखील पाहावं लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोदून काढलाय. फटका चांगला आहे. साईडला बडबडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल तिथे मिळेल आणि आता सिंगलच्या साथीने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. विवेक गायकवाडला स्ट्राईक मिळेल. धावफलक पुढे सरकत असताना 63 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. त्यामुळे आता शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. शेवटचा बॉल हलक्या हाताने ढकलला. ऑन साइडला बडबडला. एक सिंगल तर एक पडी दुसरी धाब्याचा प्रयत्न करतील शंकात नाहीये. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. अखेर दुसऱ्या धाब्यासाठी रोहित धुळेला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 64 धाबा आणि आता 65 धावाचं टार्गेट या बातमध्ये तुम्हाला पार मिळेल.
धाबा इथे मात्र उभारल्या गेल्या टीम जर्मन क्रिकेट संघ जोवेली टीमच्या बातेबतून आणि आता 65 धाबाचं लक्ष या मॅचमध्ये या धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील हे ऐकण्यासाठी मी इन्व्हाइट करेल याच जोवेली गावाचा गोड आवाज महेशजी धुळे सर अर्थातच माडी सरांना धन्यवाद. करतोय सदस्य आमचे सेवा फाउंडेशनचे संतोषजी सोनावणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. काटाचा कॉल आणि टॉस इथे जिंकला टीम जांतराचा बदलापूर संघानं. चला दोन्ही कॅप्टन आपण थांबायचं आहे. चला दोन्ही कॅप्टन थांबायला तयार नाही आहेत हरकत नाही आहे. टॉस जिंकला टीम जांताराचा बदलापूर संघाला आणि निर्णय त्याचा पेंडिंग आहे. आपण ओळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे 500 धावांचं लक्ष तुम्हाला या मॅचमध्ये पार मिळेल आणि या धावा इथून चेस होतील की रोखल्या जातील या ऐकूया पुन्हा एकदा आगे की कहाणी मॅडी सरके जुबानी. धन्यवाद. बॉलिंग ट्रॅकवरती दर्जेदार गोलंदाजी सातत्याने त्याने केलेली आणि आता याही मॅचमध्ये पहिलं षटक नेहमीप्रमाणे त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. हो बॅटची कडा मागे चालला बॉल शतरक्षक बेगाने आलेत आणि आता चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात सचिन आणि विवेक गायकवाड असे दोन खेळाडू तुम्हाला मागे पाहायला मिळतील. गली पॉईंट आणि शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फायनलिंगमध्ये केडी आहेत. कल्पेश धुळे यांना तुम्ही पाहतायत. संघाची धावसंख्या 64 आहे. 65चं एक मोठं टार्गेट या अगोदरच्या मॅचमध्ये रोहन भालेराव आम्हाला सांगतात की फक्त आणि फक्त केवळ 45 धाबा 3 मॅचमध्ये बनल्या गेल्या. परंतु या मॅचमध्ये धाबांची गती चांगली पाहायला मिळाली आहे.
लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेचला, परंतु मिडॉनला येत असताना काय झेल टिपलाय. फलंदाजाला बाद. रोहित धुळे आलेत, धावत पळत चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि आता पहिल्या विकेटचं पतन टीम श्री गणेश तनिष 11 पिंपलोली संघाला लागणारा पहिला धक्का. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर सिंगल आणि आता विकेट मिळाली आहे महेंद्र धुळेला. जर विकेट अटक संपादित केली तर भागाराम पवार यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक. षटक क्रमांक आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं चालू आणि आता महेंद्र धुळेचं सुंदर षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. जोबेलीकर चषक ही स्पर्धा सुद्धा याच जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेलीच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये काय स्ट्रोक बनवलाय, वॉड स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप बॅकवर्ड स्क्वायर लेगला, बॉल सीमा पार. षटक्या रिप्ले मध्ये पाहायला मिळाला. कदाचित आपण पाहतो पूर्णपणे चेंडूवरती नजर त्यांनी ठेवली आणि आता हा फटका सजवण्यात आलेला आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतो स्ट्राईक एंडला फलंदाज सोमनाथ अजयत, टॉस स्ट्राईक एंडला सोमनाथ आहेत. सोमनाथ हे बाद झालेत आणि विशाल अजय जोडी मैदानावरती खेळते. खऱ्या अर्थाने आमचे ऑफिशियल स्कोरर थोडेसे कन्फ्यूज आहेत, हरकत नाही आहे, परंतु आपण थेट जातोय या ठिकाणी मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिलं आहे. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर सिंगल विकेट आणि आता षटकार आलेला आहे. संघाची धावसंख्या 7 या अंकावरती आहे. 65 धावा बनवायचे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले समोर चेंडूकडून राऊंड विकेटने. हो, यावेळेस आपण पाहतो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. पॉइंटला पण पाहतो सेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन. अजय बॅक टू द पॅव्हिलियन. त्यांचं मनपूर्वक स्वागत. पलक 11 या नावाने नेहमीच मोठमोठा संघ ते बांधत असतात, मोठमोठ्या संघांची बांधणी करत असतात. गोलंदाज महेंद्र. शेवटचा बॉल यावेळेस आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि आता इथे हाईट फॅक्टर थोडंसं जास्त पाहायला मिळालंय. पंच दर्शवतात त्या ठिकाणी नॉट आउट आणि आता संघाची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 65 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये बनल्या गेल्या फक्त आणि फक्त केवळ 7 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. या क्रीडांगणाची पूर्णपणे देखभाल करणारे आमचे गणेश मामा यांच्यासाठी हे संगीत ही म्युझिक वाजवण्यात आली डीजे गणेश यांच्या वतीनं. त्यांच्या आग्रहाखातीर महेंद्र धुळेचं पहिले षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात आणि आता गोलंदाज करण धुळे बॉलिंग टाकवरती आहेत.
हो यावेळेस ऑन साईडला शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, झेल घेण्याचा प्रयत्न रोहितचा अनसक्सेसफुल राहिलेला आहे. आणि आता शेवटच्या मुवमेंटला आपण पाहतोय चेंडू अडवून ॲक्युरेट फेकी सुद्धा करण्यात आली आहे. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. सध्या तरी जवानमान जोबिली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. संघाची दाबत संख्या दाफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रतिस्पर्धी टीम नेरल बेल्टमधील पिंपलोली संघ, संघाची दाबत संख्या 8 या अंकावरती आहे. 65 धाबा त्यांना चेस करायच्यात. सुरुवात थोडीशी अडखळत केली आहे. हो टॅप करण्याचा प्रयत्न, संपर्क व्यवस्थित नाही आहे. डॉट चेंडू टाकण्यात आलाय. गोलंदाज करण धुळे बदलापूरचा वंडर बॉय. अर्थातच आपण पाहतो या सातत्याने भरपूर वेळा व्यावसायिक संघामध्ये सुद्धा या खेळाडूची वर्णी लागत असे. आणि आता स्वतःच्या गावासाठी आणि स्वतःच्या नावासाठी ग्रामीण गटातून खेळत असताना जय हनुमान जोबेली टीमसाठी करण धुळे. ओ या ठिकाणी स्क्वेअर कट, फटका प्रतिमे गॅप शोधलाय. जणू काय मॅप लावला होता. बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट, बॉल सीमा पार, दर्जेदार चौकार. तर मोठ्या फटकांची नितांत गरज आहे. फटका पोचलाय, स्वतः करण पोहोचलेत, परंतु शेवटच्या मोमेंटला जणू काय हाताला चटका लागला असेल या फटक्याचा. आणि आता या 2 धाबा सुद्धा मिळतात. धाबत पळत करण धुळे पोहोचले होते, परंतु शेवटच्या मोमेंटला आपण पाहतोय थोडंसं जजमेंट त्यांचं चुकीचं राहिलंय. आणि आता हाताला ब्रश करून हा चेंडू जमिनीवरती लांड झालाय. धाबा मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धाबत संख्या धाबा पुस्तकावरती पुढे जाईल 14 या अंकावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्विच इट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. बॅटन बॉलचा आणखीन एक डॉट बॉल करण धुळेचा आपण पाहतोय. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. चांगली कमालीची गोलंदाजी आहे. या अगोदर इकॉनॉमिकल षटक हाताळलं महेंद्र धुळेने आणि कुठेतरी त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आता सर्व गोलंदाजी करत आहेत. करण धुळे असतील, अनेक या ठिकाणी आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने या पुढील काही षटकांची जिम्मेदारी कोणत्या गोलंदाजांवरती देण्यात येईल हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. पॉईंटला टिपली असेल, फर्स्ट नाही परंतु सेकंड अटॅम्पमध्ये सचिन धुळे या ठिकाणी झेल टिपत असताना फलंदाज बाद. एकंदरीत 14 ने बॅटर सुद्धा अजय मैदानावरती दाखल होतात. ऑलरेडी एक अजय बाद झालेला आहे आणि आता हा दुसरा अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. करण धुळेने सुद्धा 7 धाबा खर्च केला. महेंद्र धुळेने 7 धाबांचं षटक हाताळलं. P1 P2 14 धाबा धावफलकावरती आहेत. फलंदाज झाले बाद एकंदरीत 3 बाद 14. सध्या द्वितीय सत्रामध्ये आपण ही स्थिती पाहतोय. हो यॉर्क लाईनचा चेंडू प्रचंड वेग होता. वेगवान चेंडू टाकण्यात आलाय. अक्षरशः डॉमिनेट केला बॅटरला पण पाहतोय. फलंदाज स्पीड झाले आणि आता संघाची धाबत संख्या स्थिर पाहायला मिळते. सरमान ओमर 11 गोरेगाव संघाचे संघ नायक MR बुबेर यांच्या वतीनं सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा येतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. राऊंड विकेटने गोलंदाज महेंद्र तयार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला बॉल चाललाय. बळेल एक सिंगल धाव. अगदी आपण पाहतोय थोडीशी नाजूक स्थिती आहे. मित्रमंडळीने द्वितीय सत्रामध्ये टीम श्री गणेश तनिष 11 पिंपलोली संघाची
षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. धाबसंख्या फलकावरती 15 धावा आहेत. नेक्स्ट मॅच बंटी 11 जर्मन ढवळेपाडा त्यांच्या विरोधात जाणता राजा क्रिकेट संघ बदलापूर हे मॅच आपण पाहणार आहोत. शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील सगळेच आज जे संघ आपण पाहतो एकापेक्षा एक भारी संघ आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या लढती प्रेक्षकांना अनुभवायला मिळाल्यात. पहिला जो सामना आहे खऱ्या अर्थानं आपण पाहतो 2 टीममध्ये पाहिला. कानोर बॉईज कानोर वर्सेस वानिवली जो मात्र रसायनी बेल्टमधील संघ होता त्या संघाला बीट करत कानोर बॉईज कानोर संघाने बाजी मारली आहे. आणि सेकंड मॅचमध्ये आपण पाहिलं या अगोदर कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव संघाला बीट करत प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी जिंकला. तो अर्थातच जय ताडोबा कळम अंपायर सिग्नल बाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी जोडली जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न सेकंडचा कॉल आणि आता 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत. एक बाईटच्या रूपानं धावा इथे मिळतात. या अगोदर चेंडू बाईट टाकण्यात आला आणि आता या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. महेंद्र धुळे राऊंड विकेट. हो यावेळेस ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळाला आहे परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. एकच धाव मिळेल. सध्या तरी सिंगल डबलला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. अगदी आपण पाहतो या चुका जोबेली संघाला कदाचित महागात पडू शकतील. लेझी क्रिकेट आहे. सध्या तरी आपण पाहतोय मोठ्या धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट त्यांच्याकडे परंतु चुका क्षेत्ररक्षणामध्ये आढळल्यात आणि आता प्रतिस्पर्धी टीमला या ठिकाणी धावा मिळतील एकंदरीत 3 आणि या 3च्या मदतीने टीमची टोटल 23 धावा 23. शेवटचा बॉल षटकातील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतो अलॉंग द कार्पेट बॉल डीपमध्ये चाललाय. करण धुळे पोहोचलेत. ॲक्युरेट थ्रोपैकी पाहायला मिळते ऑन द स्टंप आली आणि आता सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 24 धावा. या शेवटच्या 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. धावांचा आपण जर विचार केला तर 24 धावा धावफलकावरती आहेत. तब्बल 65 धावांची गरज आहे म्हणजे आता विजयासाठी एकंदरीत 12 चेंडू आणि आता 41 धावांची गरज आहे. 12 बॉल 41. गोलंदाज विवेक गायकवाड षटक क्रमांक 4 मध्ये राईट मोर्दे विकेटने. पहिलाच बॉल विवेक गायकवाडचा प्रचंड वेगवान चेंडू जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. संपर्क नाही आहे. पायामध्ये आपण जर पाहिलं तर फुटवरचा वापर करण्यात आला नाही आहे. अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये बेडा ठोकण्याचं काम करतायत. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या स्थिर आहे. 12 बॉल 41ची गरज असताना या मागचं इक्वेशन 11 बॉल 41 धावांची गरज. लोअर फुल टॉस बॅटची लिडिंग एज फलंदाज होईल बाद. धक्का आणखीन एक लागेल. टीम श्री गणेश तनिष 11 पिंपलोळी संघाला फलंदाज बाद.
क्षेत्ररक्षक महेंद्र आलेत. लॉंग ऑन वरून आपण पाहतोय सेल घेण्याचा प्रयत्न, सेल ड्रॉप आणि आता फक्त आणि फक्त केवळ सिंगल धाव. प्रयत्न चांगले होते परंतु अगदी आपण पाहतो अखेर धाबत पळत चेंडूपर्यंत पोहोचले होते महेंद्र धुळे. दर्जेदार खेळ महेंद्र धुळेने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये केलेला आहे, कारण त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आणि एकंदरीत 18 धावांची इनिंग त्यांनी सुद्धा साकारली होती. हो, चांगला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. पूर्णपणे आपण पाहतोय कमबॅक करत असताना जयनमा जोबेली संघ. सुरुवातीला धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळाली, 64 धाबा बनवल्या गेल्या आणि द्वितीय सत्रामध्ये गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर करण धुळे, महेंद्र धुळे काय जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. आणि आता विवेक गायकवाड, हो उडवलाय बॉल, मागे आपण पाहतोय स्टंपच्या बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. कल्पेश धुळे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत परंतु अखेर बॉलने गाठली आहे सीमारेषा. रन्स मिळतील टीम पिंपलोली संघाला 4. शेवटचा अंतिम बॉल आणि आता धावा संख्या धावा पुस्तकावरती आपण पाहतो 4 ने पुढे चालली आहे. 29 धावा या ठिकाणी आपण पाहतो. पाडवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे. बॅट अँड बॉलचा डॉट बॉल आणखीन एक आलाय. शेवटचं अंतिम षटक आणि आता अंतिम 6 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. संघाची धाबा संख्या धावफलकावरती आहे 29. जवळजवळ 65 धावांची गरज आहे, म्हणजे आता विजयासाठी एकंदरीत 36 धाबांची गरज असणार आहे 6 चेंडूमध्ये. पाचवा प्रगतीपथावरती आणि आता शेवटचं अंतिम षटक. गोलंदाज प्रेम धुळे. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय आपटी देण्याचा प्रयत्न, रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. डॉट चेंडू टाकण्यात आला. आपण पाहतो पहिला चेंडू कदाचित आपण पाहतो बॅटरला सुद्धा कळलंच नाही आहे किती वेगवान चेंडू टाकण्यात आला होता. संपर्क नाही आहे बॅटन बॉलचा आणि पूर्णपणे बीट झालेत अक्षरशः. 5 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी तब्बल 36 धावांची गरज, म्हणजे आता या मॅचची फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना बॉल चालला डीपमध्ये. वाईडिश लॉंगॉनला अजय धुळे येतात, चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत मिळेल सिंगल धाव. आणि आता पूर्णपणे या मॅचवरती पकड मजबूत केली आहे टीम जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली संघाने. 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. ओ या दरम्यान संपर्क नाही, आणखीन एक डॉट बॉल. याच दरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी नुकताच आपण पाहतो आमच्या मंचावरती आगमन झालं. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे कार्याध्यक्ष सन्माननीय दिनेशदादा भोईर यांचं मनपूर्वक स्वागत आणि सचिव असोसिएशनचे राजेशदादा दलाल यांचे मनपूर्वक स्वागत. संपर्क नाही आहे बॅट अँड बॉलचा. सचिन शेठ दलाल यांच्या ठिकाणी आगमन झालंय. कदाचित आमच्या संतोषजी सोनावणे आम्हाला या ठिकाणी माहिती देत असताना की हो या ठिकाणी पॉईंटच्या डोक्यावरून बॉल एक्झिक्यूट केलाय आणि आता बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4 फक्त आणि फक्त. आता धाबांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि नेक्स्ट मॅच तुम्हाला जांताराच्या बदलापूर वर्सेस बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा या 2 संघांदरम्यान पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल या इनिंग्स आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पूर्णपणे सामना एकतर्फी पाहायला मिळाला. सामन्यामध्ये कोणत्या प्रकारची चुरस रंगत पाहायला मिळाली नाही आहे. सुरुवातीला जर पिंपलोली संघाने अटॅकिंग क्रिकेट खेळलं असेल तर शेवटपर्यंत या मॅचमध्ये रंगतदार स्थिती पाहायला मिळाली असती.
परंतु आता शेवटचा अंतिम बॉल प्रेम धुळेला आपण पाहतोय चांगलं दर्जेदार षटक याही गोलंदाजाने हाताळलंय. शेवटचा बॉल आणि ते झेल घेण्याचा प्रयत्न परंतु बॉल चालला एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील पिंपलोली संघाला 4 आणि या पूर्णपणे या माशवरती पकड मजबूत केली आहे टीमचे हनुमान जोबेली.